रामकृष्ण हरी मंडळी. तर आज होती कार्तिक एकादशी आणि मी सकाळ सकाळ रेडी झाले होते पायी वारी करायला आळंदीची. खूप थंडी असल्यामुळे मी एवढं सगळं घातलं होतं आणि तुम्ही बघू शकता अंधार आहेच तोपर्यंतच आम्ही चालायला लागलो होतो. किती भारी वेदर झालं, किती सकाळचा सनराईज खूपच छान असतो आणि तो एकदम भारी दिसत होता आणि आम्ही लागलो चालायला आणि आम्ही इतकं पटापटात डिस्टन्स कवर केला. आम्हाला टोटल 18 किलोमीटर डिस्टन्स कवर करायचं होतं आमच्या घरापासून आणि मी, मम्मी आणि आमचे काही तिथल्या लोकल नेबर्स आम्ही सगळे निघालो आणि आम्ही इथं आलो. यांनी आम्हाला बोलवलं चहा प्यायला. इथं छान अभंग चालू होता. इथं मस्तपैकी आम्ही गुळाचा चहा घेतला. पुढे जाऊन नाश्ता केला, खिचडी केळं आम्हाला दिलं होतं आणि मग नंतर पुढं परत चालायला लागलो. चालता चालता खूप दमलो होतो आम्ही, पण आम्ही उन्हाच्या आत आळंदीत पोचलो आणि आळंदीत पोचल्यावर तुम्ही बघू शकता खूप गर्दी होती खूप. आणि मी खूप मुवमेंट्स कॅप्चर करायचे ट्राय केलं आहे सगळे, पण गर्दी एवढी असल्यामुळे मला थोडंच घेता आलं आहे. सो आम्ही गेलो तिथे आणि आम्हाला इंद्रभागेत जाऊन पहिले हातपाय धुवायचे होते आणि मग आम्ही तिकडं गेलो. इंद्रभागेमध्ये गेल्यानंतर आम्ही हातपाय धुतले, देवाला नमन केलं आणि मग पुढं निघालो. आणि माऊलींच्या दर्शनांसाठी आल्यावर आपल्याला इथं कधीच असं दमल्यागत होत नाही. एवढं चालून तिथं गेल्यावर एक सॅटिस्फॅक्शन असतं. तर तुम्ही हे बघू शकता किती लोक आलेले आणि खूप गर्दी होती आणि मग फायनली आम्ही फेरा कंप्लीट केला. फेरा कंप्लीट करून झाल्यावर जे सॅटिस्फॅक्शन होतं ते मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. म्हणजे जे पण कोणी वारी करतं, जेव्हा साधक आहे जे सगळे ते हे एक्सपिरियन्स शब्दात नाही व्यक्त करू शकत. थँक्यू.